मीन राशी 1 ते 7 जून 2026 साप्ताहिक राशीफल। मीन राशीचे व्यक्तिमत्व म्हणजे अथांग समुद्रासारखे गूढ, भावनिक आणि अंतर्मुख। तुमच्या मनात सतत स्वप्नांचे, भावनांचे आणि अदृश्य संकेतांचे वादळ चालू असते। अनेकदा तुम्ही जगापासून दूर स्वतःच्या विचारांच्या विश्वात हरवून जाता। पण 1 ते 7 जून 2026 हा आठवडा तुमच्या आयुष्यात काही रहस्यमय संकेत घेऊन येत आहे। या काळात काही घटना अशा घडतील ज्या सुरुवातीला सामान्य वाटतील, पण नंतर त्यामागचा खोल अर्थ तुम्हाला समजेल। तुमच्या अंतर्मनाची शक्ती प्रचंड वाढणार आहे। एखाद्या व्यक्तीचे खरे रूप तुमच्या समोर येईल, तर काही जुने प्रश्न अचानक सुटण्यास सुरुवात होईल। मीन राशी, या आठवड्यात ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की तुमच्या जीवनात भावनिक चढउतार वाढू शकतात। कधी मन खूप आनंदी होईल, तर अचानक एखादी जुनी आठवण डोळे पाणावून जाईल। पण हाच काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवणार आहे। विशेष म्हणजे तुमच्या राशीवर देवकृपेची एक सूक्ष्म छाया राहील। अनेक वेळा संकट जवळ येईल, पण शेवटच्या क्षणी काहीतरी चमत्कारिक घडून तुम्ही वाचाल। करिअर आणि कामाच्या बाबतीत हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो। अनेक दिवसांपासून अडकलेले काम अचानक वेग घेईल। एखादी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे। जे लोक सोशल मीडिया, कला, संगीत, लेखन किंवा अध्यात्माशी संबंधित क्षेत्रात आहेत, त्यांना विशेष फायदा होऊ शकतो। तुमच्या कल्पनाशक्तीची ताकद लोकांना आकर्षित करेल। मात्र कोणावरही अंधविश्वास ठेवू नका। तुमच्या यशाकडे पाहून काही लोक मनात मत्सर बाळगू शकतात। आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी आवश्यक आहे। अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे। विशेषतः घरातील एखाद्या वस्तूवर किंवा प्रवासावर पैसा खर्च होऊ शकतो। पण आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी आर्थिक तणाव कमी करेल। जुन्या पैशांची अडकलेली रक्कम मिळण्याची शक्यता दिसते। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ खूप भावनिक असेल। तुमच्या मनातील भावना अधिक तीव्र होतील। ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता, तिच्याकडून एखादा अनपेक्षित संदेश मिळू शकतो। विवाहित लोकांसाठी जोडीदारासोबत गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल। मात्र रागाच्या भरात कोणतेही कठोर शब्द वापरू नका, कारण या आठवड्यात शब्दांचे परिणाम खूप खोलवर जाणार आहेत। या आठवड्याचा सर्वात मोठा संकेत असा आहे की तुमच्या आयुष्यातील एखादी गुपित किंवा लपलेली गोष्ट अचानक समोर येऊ शकते। सुरुवातीला त्यामुळे धक्का बसेल, पण नंतर लक्षात येईल की हेच सत्य तुमच्या भविष्यासाठी आवश्यक होते। देव तुम्हाला एका नवीन मार्गाकडे नेत आहे। त्यामुळे कोणतीही घटना घडली तरी घाबरू नका। आठवड्याच्या शेवटी एखादा शुभ संकेत, स्वप्न किंवा अचानक भेट तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करेल। तुमच्या राशीसाठी हा काळ केवळ बदलांचा नाही, तर आत्मजागृतीचा आहे। जे लोक तुमच्या भावनांची किंमत करत नाहीत, ते हळूहळू दूर जातील आणि खरी माणसं तुमच्या आयुष्यात टिकतील। या आठवड्यात तुमच्या आयुष्यात आनंद देणाऱ्या अनेक छोट्या छोट्या घटना घडतील। एखादा जुना मित्र अचानक संपर्क करेल, घरात एखादी आनंदाची बातमी मिळेल, किंवा तुम्ही खूप दिवसांनी मनापासून हसाल। तुमच्या चेहऱ्यावरचे तेज वाढेल आणि लोक तुमच्याकडे अधिक आकर्षित होतील। विशेष म्हणजे तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढणार आहे। तुम्ही सहज बोललेले शब्दही इतरांच्या मनाला स्पर्श करतील। काम आणि करिअरच्या क्षेत्रात हा आठवडा खूप शुभ राहील। नवीन कल्पना यशस्वी होण्याची शक्यता आहे। जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात, त्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळू शकते। नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळेल। सोशल मीडिया, कला, संगीत, लेखन, अध्यात्म किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो। तुम्ही केलेल्या मेहनतीची दखल घेतली जाईल। आर्थिक बाबतीतही परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत। अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा अचानक आर्थिक मदत मिळू शकते। खर्चावर नियंत्रण ठेवले तर भविष्यासाठी चांगली बचतही होईल। एखादी नवीन वस्तू खरेदी करण्याचा योग येऊ शकतो। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ खूप सुंदर राहणार आहे। मनातील गैरसमज दूर होतील। प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल। जे लोक अजूनही एकटे आहेत, त्यांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे। ही व्यक्ती तुमच्या मनाला समजून घेणारी आणि तुमच्या भावना जपणारी असेल। तर विवाहित लोकांसाठी घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील। आरोग्याच्या बाबतीतही सकारात्मक बदल दिसतील। मनातील तणाव कमी होईल। सकाळी लवकर उठणे, चालणे, ध्यान किंवा प्रार्थना केल्यास मन अधिक प्रसन्न राहील। या आठवड्यात तुमची मानसिक ऊर्जा खूप मजबूत असेल। त्यामुळे कठीण परिस्थितीतही तुम्ही सकारात्मक विचार कराल। विशेष म्हणजे या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी अशी घटना घडू शकते जी तुमचा आत्मविश्वास पुन्हा जागवेल। तुम्हाला जाणवेल की देवाने तुमच्यासाठी काहीतरी चांगले राखून ठेवले आहे
आतापर्यंत जे हरवले असे वाटत होते त्यापेक्षा अधिक सुंदर गोष्टी तुमच्याकडे येऊ लागतील. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, छोटा प्रवास किंवा कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्या मनाला खूप समाधान देईल. हा काळ तुम्हाला शिकवेल की संयम आणि सकारात्मकता ठेवली तर नशिबाचे दरवाजे नक्की उघडतात. मीन राशीच्या लोकांसाठी या आठवड्याचा शेवटचा संदेश असा आहे की स्वतःच्या मनातील शक्तीला कमी समजू नका. तुम्ही जितके भावनिक आहात तितकेच अंतर्मनाने मजबूतही आहात. अनेक वेळा परिस्थिती तुमच्या विरोधात गेल्यासारखी वाटेल, पण प्रत्येक वेळी नशीब तुम्हाला नव्या दिशेने पुढे नेण्याचे काम करेल. या आठवड्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे तुमच्यासाठी खरे आहे ते कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका. भूतकाळातील दुःख विसरून नव्या आशेने पुढे चला. देवाने तुमच्यासाठी काही सुंदर योजना तयार केल्या आहेत. फक्त संयम, विश्वास आणि सकारात्मक विचार सोडू नका. कधीकधी उशिरा मिळणाऱ्या गोष्टीच आयुष्यात सर्वात जास्त आनंद देतात. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि मनातला प्रकाश जिवंत ठेवा. कारण येणारे दिवस तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि नव्या सुरुवातीचे संकेत घेऊन येत आहेत. मीन राशी, या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल, शुभ अंक 3 असेल, शुभ दिवस सोमवार असेल. आणि या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यात आता हळूहळू प्रकाश वाढू लागला आहे आणि येणारे दिवस तुमच्यासाठी अनेक सुंदर संधी घेऊन येणार आहेत.